उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी मिळेल म्हणून वाट पाहणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रतीक्षा बरोबरच त्यांचा धीर देखील सुटला। 3 ते 4 दशकापासून निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला। विचारते बायको विचारते, लेकरं विचारतात, शेजार पाजार विचारतात, सगळे मित्र परिवार विचारते। मी काय त्यांना सांगू काय सांगू त्यांना मी जाऊन। काही कार्यकर्त्यांनी आक्रोश केला तर काही कार्यकर्त्यांनी आक्रमकता दाखवली। काम करून इथं पक्ष कमर्शियल केलाय, तिकीट पैसे घेऊन देत आहेत, सच्चा कार्यकर्त्यांना न्याय देत नाही। भाजपात नव्याने पक्ष प्रवेश केलेल्यांना संधी मिळाली, पण निष्ठावंतांना शेवटी पाठीत लातच मिळाली। जे व्हायचं ते झालं। भाजपा विरुद्ध भाजपा असंच चित्र शेवटी समोर आलं। तुम्ही तिकीट देतात, कुठे गेला भाजप, कुठे गेला? पक्षाने आमच्यावर अन्याय केला। निष्ठेनं काम करणाऱ्यांनी शेवटी हंबरडा फोडला। बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी नाराजगीचा सूर काढला। आम्ही पक्षाचं काम करणार नाही। आता करणार नाही आम्ही तुमचा प्रचार, असा असतो का निष्ठावंत सोबतचा व्यवहार? हाच प्रश्न काल दिसून आला। डोळे पुसत काल कार्यकर्ता घरी निघून गेला। काही कार्यकर्त्यांनी अंगावरती ओतून घेतलं पेट्रोल, तर काही कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षालाच केलं ट्रोल। त्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर मी स्वतः 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन। असंच होतं जेव्हा एक पक्ष असावा आणि आम्हीच त्याचे आका असावे। आमच्या समोर कोणीच विरोधक नसावे। आता निष्ठावंत गेले आणि नवीन पाहुणे पक्षात आले। खरंच आता हे निष्ठेने राहतील का? जे निष्ठेने होते ते त्यांना सामावून घेतील का? तिकीट न मिळालेला कार्यकर्ता पुन्हा अश्रू पुसत पक्षाचं काम करेल का? काल रडलेल्यांना पक्ष मांडीवरती बसवेल का? खरंच एवढ्या आक्रोशानंतर कार्यकर्ता शांत होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर पाहायला विसरू नका आजचा आमचा हा स्पेशल एपिसोड। अखेर निष्ठावंताच्या डोळ्यात अश्रू भाजपाला महागात पडणार का?